प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पीपल्स ऑफ पार्टी इंडिया डेमोक्रेटिक आणि आक्रमक संघटनेचे उमेदवार ओपुल तामगाडगे यांना परिसरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे। फक्त काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांनी नेहमी सत्ता काबीज करून देशाचं मोठ आहे। निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या घोषणा आणि आमिष दाखवणारे भाजप महायुतीचे सरकार निवडणूक संपताच जनतेला वाऱ्यावर सोडून जातात आणि जनता निराश होऊन गप्प बसते। मात्र यंदा लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे। जनतेला खरा न्याय मिळवून देण्यासाठी मागील 20 वर्षांपासून समाजसेवा आणि आंबेडकरी चळवळीचा अनुभव असलेले ओपुल तामगाडगे जनतेच्या न्याय आणि हक्कांसाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झुंज देण्यासाठी म्हणून त्यांचा दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये प्रचार सुरू आहे। नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचार रॅलीला समर्थन दर्शवित आहेत। जागोजागी ओपुल तामगाडगे यांचं स्वागत केलं जात आहे। हा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संत तुकडोजी महाराज, संत जगनाडे महाराज हे संपूर्ण जे आहेत लोक हे ओबीसी समाजाचे लोक आहेत आणि आजही ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही आहे आणि आरक्षणाची जनगणना झाली नाही आहे आणि एकीकडे सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या एसटी समाजाचं या संपूर्ण समाजाचे एसटी ओबीसी समाजाचं आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। म्हणजे कुठल्याही स्तरावर बेरोजगारी निर्माण झालेली आहे, बेरोजगाराची फौज निर्माण झालेली आहे, रोजगार काहीच नाही आहे आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे आमदार फोडतो, राष्ट्रवादीचे आमदार फोडतो। या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आम गरीब जनता ही पिसलेली आहे, पिडून झालेली आहे आणि म्हणून आम्हाला समाजकार्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये यासाठी प्रवेश करता येत आहे कारण सामान्य जनतेचे, शोषित पीडित समाजाचे जे प्रश्न आहे आजही जसेच्या तसेच आहे। म्हणून गोरगरिबाची लढाई लढण्यासाठी, गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर येणं हे मजबूर झालेलं आहे। म्हणून आम्ही रस्त्यावरची फाईट रस्त्यावर लढून राहिले। आजपर्यंत हे जे उच्चवर्णीय लोक आहेत यांनी आमच्या एससी एसटी ओबीसी समाजाचा फक्त मतदानासाठी वापर केलेला आहे आणि हिंदू कार्ड म्हणून त्यांनी आमच्या एससी एसटी ओबीसी समाजाला प्रलोभित करण्याचं काम केलेलं आहे। परंतु आम्ही आता समाजामध्ये जाऊन आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आम्ही लोकांपर्यंत पेरण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि नक्कीच आम्हाला या दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये शेड्यूल कास्टचा जो मतदाता आहे तो 1 लाखच्या वरती आहे, ओबीसी समाजाचा जो मतदाता आहे तो 1.5 लाखाच्या वरती आहे आणि या समाजापर्यंत आम्ही गेल्या 2 वर्षापासून आम्ही छोट्या चौपाल मिटिंगा, नुक्कड मिटिंगामध्ये लावून आम्ही समाजाला जागृत करण्याचं काम केलं आणि हे जे षडयंत्रकारी जे सरकार आहे जे लोकांना 1500 रुपये खात्यामध्ये टाकते आणि एकीकडे महागाईचं संपूर्णपणे जे बघा इलेक्ट्रिक बिल असो, राशन पाणी असो, रसोई असो हे संपूर्ण यांनी शिक्षणापासून सारा महाग केलेला आहे। यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही यशस्वी झालेले आहे आणि म्हणून आज संपूर्ण लोक स्वयंस्फूर्तीने माझ्यासाठी आपल्या हक्काचा माणूस विधानसभेमध्ये जावा म्हणून सगळेच्या सगळे रस्त्यावर उतरलेले आहे आणि ही फाईट आता डायरेक्ट बीजेपी आणि आमची पीपल्स पार्टी ऑफ इंडिया आक्रमण युवक संघटनेची झालेली आहे आणि ओपुल तामगाडगे या गरीबाचा एक रिक्षा चालकाचा मुलगा आता विधानसभेमध्ये जाण्यासाठी कोणीही त्याला थांबवू शकत नाही। लाडक्या बहिणीचा जो मताचा जो विभाजन झालेला आहे, एकीकडे लाडक्या बहिणीचा जो पैसा आहे ज्यांनी हे जे टाकलेला आहे
हा जे अंध असतात, आंधळे विद्यार्थी असतात, जे अपंग असतात, हा त्यांचा पैसा या सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेला आहे. इतकी मोठी हरामखोरी आणि इतकी मोठी बदमाशी या बीजेपीच्या शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसने केलेली आहे. आज ते विद्यार्थी जे बिचारे जे आंधळे आहेत, जे चालू शकत नाही, जे अपंग आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसा नाही आहे. यांचा हा षडयंत्र आम्ही आणि एकीकडे सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेला आहे की तुम्ही हा पैसा आणला कुठून. यांनी आतापर्यंत यांनी जबाब दिला नाही आहे. म्हणून हे जे प्लॅनिंग आहे यांची वाली हे षडयंत्र आहे. आम्ही लोकांपर्यंत जाऊन आम्ही त्यांचे हे जे काही षडयंत्र आहे, जे बदमाशी यांनी केलेले आहे ते आम्ही सांगून राहिले. म्हणून जनता आमच्या पाठीमागे उभी आहे गंभीरपणे. लाडकी बहीण योजनेच्या नावावर सुरू असलेल्या जुमलेबाजीचाही ओपुल तामगाडगे यांनी प्रचंड विरोध केला आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरुक सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरुक तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।